मॉर्निंग डॉक्टर्स, कसे आहात? एन्जॉईंग? आज आपला अल्कोहोल फिनॉल इथरचा टर्मिनेटिंग पार्ट. ॲक्च्युली आपण NCERT मधला सगळा पोर्शन अख्खा पिंजून काढलाय, पोर्शन पूर्ण आहे ना. NCERT ला धरून सगळा पोर्शन कव्हर केलेला आहे. ओके, आजच्या सेशन मध्ये आपण NCERT मधले सगळे टेक्स्ट क्वेश्चनचं सोल्युशन सुद्धा ॲप मध्ये अपलोड करणार आहोत. ते थोडं प्रॉपरली पाहून घ्या की NCERT मधले जे काही क्वेश्चन्स होते त्याला कसं सॉल्व्ह केलेलं आहे, त्याचं सोल्युशन कसं आहे. आणि तुमच्यासाठी पर्टिक्युलरली DPPच्या फॉर्मॅटमध्ये एक तुम्हाला सरप्राईज आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करा. एकदम मजा येईल. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही असं झुलत जाता, तसं झुलत जातात. RCC मध्ये काय होऊ शकतं, अभ्यासाला कशा पद्धतीनं आपण एन्जॉय करून घेतो हे तुम्हाला प्रॅक्टिकली प्रूव्ह मिळेल. तर नोटिफिकेशन कंपल्सरी पहा, कोणत्या प्रकारची DPP अपलोड झालेली आहे, तुम्ही खरंच एन्जॉय करता. आज आपण एक अल्कोहोल फिनॉल इथरचा पोर्शन मधला शेवटचा पोर्शन, ज्याच्यावरती एम्स, जिपमर अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये भरपूर प्रश्न आलेला आहे. थोडासा अप्लाइड NCERT पेक्षा थोडंसं बाहेर, ज्याला आपण ग्लायकॉल म्हणतो, डायहायड्रिक. या ग्लायकॉलच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ज्या अल्कोहोलमध्ये 2 OH ग्रुप असतील त्याला आपण डायहायड्रिक अल्कोहोल म्हणतो आणि ग्लायकॉल तोच आहे. तर त्या ग्लायकॉल विषयी काही प्रिपरेशन, टिपिकल प्रिपरेशन, त्याच्या काही फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज, इव्हन आपल्याला या आस्पेक्टमध्ये ग्लिसरीन हा जो ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे त्याला सुद्धा प्रॉपरली पाहायचं आहे ना. तर आपण वेळ न वाया घालता जास्तीत जास्त अप्रोच करण्याचा प्रयत्न करू आजच्या शेवटच्या सेशनमध्ये. तर ग्लायकॉलच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल, ग्लायकॉल इज डायहायड्रिक अल्कोहोल. ओके, अँड हिअर वी कॅन मेन्शन ग्लिसरॉल. ग्लिसरॉल म्हणजे ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे की नाही डॉक्टर? ग्लिसरॉल जो असतो तो ट्रायहायड्रिक अल्कोहोल असेल. त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या पुढे आहे CH2OH CH2OH, बरोबर. याला आपण इथिलीन ग्लायकॉल, इथिलीन ग्लायकॉल. तर अजून प्रॉपरली पाहायचं झालं CH3CH-OH CH2OH, याला आपण प्रोपिलीन ग्लायकॉल म्हणू. डॉक्टर लोक हो ग्लायकॉल. मला IUPAC नाव जर द्यायचं असेल तर आपल्या पुढे नंबरिंग 1, 2 कार्बन अल्केन, इथेन, ETHANE 2 OH आहे म्हणून रिप्लेस करत नाही. इथेन 1,2 डायॉल म्हणता येईल त्याला. या ठिकाणी 1, 2, 3 याचं नाव असेल प्रोपेन 2 डायॉल, अशा पद्धतीने नाव देता येईल, आहे की नाही? बरोबर. ग्लिसरॉलच्या बाबतीत बोलायचं झालं, तुमचा सगळ्यांचा आवडता लेडीज स्पेशल ग्लिसरॉल कंपाऊंड आहे. जास्तीत जास्त कॉस्मेटिक मध्ये वापरतो ना, त्याच्यामुळे त्याला आपण लेडीज स्पेशल म्हणता येईल. हा ग्लिसरॉल या कंपाऊंडला जर आपण प्रॉपरली पाहायचं झालं 1, 2, 3 याचं नाव काय म्हणता येईल? प्रोपेन 1, 2, 3 ट्रायॉल. ट्रायहायड्रिक अल्कोहोल आहे ना, बरोबर. नॉमेनक्लेचरच्या बाबतीत एवढाच पार्ट होता. आता आपण या पर्टिक्युलर पोर्शन मध्ये याचे प्रिपरेशन्स पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं प्रिपरेशन होतं प्रिपरेशन ऑफ ग्लायकॉल. पहिल्यांदा काय काय पाहायचे आहेत आपल्याला? बाय हायड्रॉक्झिलेशन ऑफ अल्किन. अल्किन पासून आपण ग्लायकॉल बनवतो. वेगवेगळ्या मेथड आहेत, खूप सारं कंटेंट आहे त्याच्यामध्ये. ही एकच हेडिंग टाकलेली आहे पण याच्यामध्ये भरपूर सारे कंटेंट आहेत. म्हणजे अल्किन वरती हायड्रॉक्झिलेशन, OH ग्रुप ऍड करण्याच्या प्रोसेसला आपण हायड्रॉक्झिलेशन म्हणतो, जे की तुम्ही ऑलरेडी पाहिलेले आहे. बेयर्स रिएजंट आठवतं, त्या कॉन्सेप्टची रिॲक्शन आहे. तर या मेथडमध्ये आपल्याला ग्लायकॉल बनवायचे आहेत. नेक्स्ट आस्पेक्ट होता नंबर 2चा. आपण जनरली बाय हायड्रॉक्झिलेशन ऑफ अल्किन या मेथडने काय बनवू शकतो? ग्लायकॉल. एक्झॅक्टली अशाच पद्धतीने आपण कोणापासून? फ्रॉम अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ विसिनल डायहॅलाइड याच्यापासून सुद्धा ग्लायकॉल कंपाऊंड्स बनवू शकतो, बरोबर. याच्यापासून सुद्धा आपण काय करू शकतो? टिपिकली डायहायड्रिक अल्कोहोल बनवू शकतो. ओके. नंबर 3 प्रोसेस होती, जर तुम्हाला आठवत असेल तर रिडक्शन ऑफ
ग्लायोक्झाल या कंपाऊंड थ्रू आपण ग्लायकॉल बनवू शकतो. नेक्स्ट प्रोसेस होती नंबर 4 फ्रॉम इथिलीन युजिंग सिल्वर पावडर वापरून इथिलीन पासून सुद्धा आपण ग्लायकॉल बनवू शकतो. हे आपल्या ग्लायकॉलचे प्रिपरेशन्स आहेत डॉक्टर. काय आहेत ग्लायकॉलचे? एक्झॅक्टली तशाच पद्धतीनं ग्लिसरीनचे सुद्धा प्रिपरेशन आहेत. नंबर 1 बाय सॅपोनिफिकेशन ऑफ फॅट ऑर ऑइल. ऑइल किंवा फॅटचं सॅपोनिफिकेशन केल्यानंतर ग्लिसरीन बनतो. नंबर 2 फ्रॉम प्रोपीन. प्रोपीन पासून आपण ग्लिसरीन बनवण्याची सगळ्यात फेमस मेथड आहे डॉक्टर, है ना. नंबर 3 फ्रॉम ॲक्रोलिन वी कॅन ऑल्सो प्रिपेअर ग्लिसरॉल. तर आपल्याला आता याच्या कंटेंटमध्ये पहिल्यांदा ग्लायकॉलचे प्रिपरेशन पाहू, नंतर ग्लिसरॉलचे प्रिपरेशन पाहू, नंतर ग्लायकॉलच्या केमिकल प्रॉपर्टी, नंतर ग्लिसरॉलच्या केमिकल प्रॉपर्टी पाहू. याच्यामध्ये पर आयोडिक ऑक्सिडेशन नावाचा एक कॉन्सेप्ट आहे जो की सगळ्यात वर्ल्ड फेमस आहे, तो पण आपल्याला पाहायचा आहे. सो लेट्स बिगिन. आता अल्किन पासून ग्लायकॉल बनवण्याच्या ज्या मेथड आहेत त्या भरपूर साऱ्या आहेत. अल्किनला आपण ग्लायकॉलमध्ये बनवू शकतो. त्याच्या स्टिरिओ केमिस्ट्रीनुसार आपण त्याला डिवाइड करू. व्यवस्थित गडबड न करता डॉक्टर लोक पहा काय म्हणत आहे. जर आपण अल्किनला यूज करताना जर युजिंग बाय करतो बाय अल्कलाइन KMNO4 वापरलं, बेयर्स रिएजंट आठवतो तुम्हाला बेयर्स रिएजंट, तर आपण इथं पण काय बनवू शकतो ग्लायकॉल बनवू शकतो. किंवा बाय ऑस्मोनियम टेट्रॉक्साइड प्लस सोडियम बायसल्फाइड यूज करून सुद्धा आपण ग्लायकॉल बनवू शकतो. अल्किन वरती यांच्या इंटरॅक्शन आहे ना. नंबर 3 होती बाय आयोडीन अँड सिल्वर ॲसिटेट वापरून सुद्धा आपण यांच्यापासून ग्लायकॉल बनवतो. आता असं म्हणतात या तिन्ही रिॲक्शन ज्या आहेत ह्या सिन ॲडिशन आहेत. कोणत्या ॲडिशन आहेत? सिन ॲडिशन. व्यवस्थित गडबड न करता. ओके. नंबर 4 चौथी रिॲक्शन जी होती ती कोणती होती पहा. 5वी वेगवेगळ्या कलर पेन वापरल्या बाय. ओके. जर आपण इथं वापरताना हायड्रोजन परॉक्साईड आणि ॲसिड वापरला तरी अल्किनवरती हायड्रोजन परॉक्साईड आणि ॲसिडच्या कॉम्बिनेशन थ्रू सुद्धा आपण ग्लायकॉल बनवू शकतो. नेक्स्ट बाय सेलेनियम ऑक्साईड आणि आपण तिथं वापरताना ॲसिड वापरून सुद्धा रिॲक्शन करू शकतो. नेक्स्ट रिॲक्शनमध्ये बाय पर ॲसिड फॉलोड बाय हायड्रोलायसिस. अल्किनवरती यांची इंटरॅक्शन स्टडी करून सुद्धा आपण ग्लायकॉल बनवू शकतो. आणि ह्या सगळ्या रिॲक्शन अँटी ॲडिशन असतील. कोणत्या ॲडिशन असतील? अँटी ॲडिशन. म्हणजे ॲक्च्युली या 6 मेथड्स आहेत. या 6 मेथडवरती आपण अल्किनपासून ग्लायकॉल बनवू शकतो. पहिल्या 3 रिॲक्शन सिन ॲडिशन असतील. दुसऱ्या रिॲक्शन अँटी ॲडिशन असतील. आता सिन ॲडिशन आणि अँटी ॲडिशनचा काय कॉन्सेप्ट असेल तो लगेच सांगतो तुम्हाला. तर आता एक एक मेथड व्यवस्थित पाहू डॉक्टर. अल्किन पासून ग्लायकॉल बनवण्याची पहिली मेथड युजिंग अल्कलाइन KMNO4. तुम्हाला जर आठवत असेल अल्कलाइन KMNO4 याला आपण लाडाने बेयर्स रिएजंट म्हणतो. हा रिएजंट जो आहे अल्किन म्हणजे ऑलिफिनिक कार्बन कार्बन डबल बॉन्डला आयडेंटिफाय करण्यासाठी वापरतो. ॲक्च्युली याला कलर व्हायलेट असतो. कोणता कलर असतो? व्हायलेट कलर असतो. आणि हा व्हायलेट कलर अल्किन सोबत ॲड केल्यानंतर डिसॲपियर होतो. म्हणजे व्हायलेट कलर जर डिसॲपियर झाला तर आपण सांगू शकतो की दिलेलं गिवन सॅम्पल भेटलेलं आपल्याला अल्किनचं जे सॅम्पल होतं ते अल्किनचं होतं जेव्हा याचा कलर डिसॲपियर होतो. ॲक्च्युली रिॲक्शन कशा पद्धतीनं होईल पहा. CH2 डबल बॉन्ड CH2 इथिलीन आहे. याच्यावरती आपण जेव्हा अल्कलाइन KMNO4चा अल्कलाइन KMNO4 थ्रू रिॲक्शन करू तर हायड्रॉक्झिलेशन होईल. आणि या हायड्रॉक्झिलेशनमध्ये CH2 डबल बॉन्डवरती OH ग्रुप ॲड होतील आणि इथं ग्लायकॉल बनेल. याचं नाव इथिलीन ग्लायकॉल.
आणि या रिॲक्शनमध्ये या अल्कलाइन KMnO4चा डॉक्टर जो पर्टिक्युलर व्हायलेट कलर तर डिसॅपियर होतो, तो कलर जर डिसॅपियर झाला तर आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो की आपल्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड होता, है ना. अजून या पर्टिक्युलर रिॲक्शन विषयी जर बोलायचं झालं तर आपल्याला सांगता येईल इट इज अ सीन ॲडिशन. सीन ॲडिशन आहे. सीन ॲडिशनचे एक्झाम्पल पहा, तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा. हा सिस ब्युटीन आहे ना, सिस ब्यूट 2ENE, ओके. आणि हा ट्रान्स ब्यूट 2ENE आहे डॉक्टर, ओके. पहा आता या ठिकाणी आपण जेव्हा अल्कलाइन KMnO4चा वापर करू तर आपल्याला माहिती आहे अल्कलाइन KMnO4ची रिॲक्शन डॉक्टर सीन ॲडिशन आहे. म्हणजे सीन ॲडिशन म्हणजे अशा टाईपची ॲडिशन रिॲक्शन ज्या रिॲक्शनमध्ये रिएजंटचा पार्ट जे दोन्ही पण असतील ते डबल बॉन्डच्या एकाच प्लेनमध्ये. म्हणजे हा जर डबल बॉन्ड असेल तर दोन्ही पार्ट एकतर वरतून ॲड होतील किंवा खालतून ॲड होतील, बरोबर. दोन्हीपैकी एक, दोन्ही पण पार्ट एक तर वरतून ॲड होतील किंवा प्लेनच्या खालून ॲड होतील, त्याला आपण सीन ॲडिशन म्हणतो. आता तुम्हीच विचार करा, तुमच्यासाठी एक चार्ट फ्लो दिलेला आहे पहा इथे. हा टेबल तुमच्या पूर्ण रिॲक्शनसाठी तसाच ठेवणार. सीन ॲडिशन जर सिस अल्किनवरती झाली, सीन ॲडिशन जर सिस अल्किनवरती झाली तर रिएजंटचे दोन्ही पार्ट एकाच प्लेनमध्ये असल्यामुळं इरिथ्रो फॉर्म बनतो, त्यालाच आपण मिझो म्हणतो. तशीच सीन ॲडिशन जर ट्रान्स अल्किनवरती झाली तर त्या केसमध्ये आपण रेसिमिक मिक्सचर किंवा 3O फॉर्म बनला असं म्हणू शकतो. पहा कशा पद्धतीने बनतील. आता या अल्किनवरती सिस ब्युटीन आहे, याच्यावरती अल्कलाइन KMnO4 थ्रू जर सेम ॲडिशन झाली तर डॉक्टर लोक हो अशा पद्धतीनं मॉलिक्यूल बनतील. दोन्ही पोर्शन, दोन्हीही OH ग्रुप जे झाले ते सेम प्लेनमध्ये ॲड झाले ना, बरोबर. याला आपण मिझो फॉर्म म्हणता येईल, मिझो फॉर्म आहे की नाही. आता तशाच प्रकारची ॲडिशन जर अल्कलाइन KMnO4ची ट्रान्स अल्किनवरती झाली, ट्रान्स अल्किनवरती झाल्यावर रेसिमिक फॉर्म बनतो. म्हणजे एक OH इथं असेल तर दुसरा OH इथं असेल, या ठिकाणी असा OH आणि असा OH. गॉट इट. हा बनला मिझो फॉर्म, हा बनला रेसिमिक फॉर्म. दोन्ही OH ग्रुप एका साईडला म्हणून त्याला इरिथ्रो म्हणतो, अपोजिट साईडला आहेत म्हणून त्याला 3O म्हणतो. गॉट इट. म्हणजे आपला अल्किन कशा पद्धतीचा त्याच्यानुसार प्रोडक्ट बनेल. नोट डाऊन. आता अल्किन पासून ग्लायकॉल बनवण्याची सेकंड मेथड ऑस्मोनियम टेट्रॉक्साइड वापरायचा. सेम कॉन्सेप्ट. हा CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस ऑस्मोनियम टेट्रॉक्साइड जेव्हा आपण वापरू तर ऑस्मोनियम टेट्रॉक्साइडचा ऑक्सिजन जो आहे या डबल बॉन्डवरती अटॅक करेल दोन्ही साईडनं. त्याच्यामुळे कंपोनंट असा दिसेल पहा CH2-CH2, ओके. इथे ऑक्सिजन, इथे ऑक्सिजन आणि ऑस्मोनियमचा कॉम्प्लेक्स अशा पद्धतीने दिसेल पहा डॉक्टर लोक. ओ जमल्या का. याला इस्टर म्हणतात ऑस्मोनियमचा. आता याला आपण जेव्हा बायसल्फाइड कॉम्प्लेक्स अल्कलाइन अल्कोहोलिक मीडियममध्ये युटिलाइज करू तर हा बॉन्ड ब्रेक होईल आणि इथे आपल्या पद्धतीने इथिलीन ग्लायकॉल आणि ऑस्मिक ॲसिड बनतो. आपल्याला ग्लायकॉलची महत्त्व आहे, बरोबर. तर ही सुद्धा ॲडिशन डॉक्टर लोक हो सीन टाईपचीच असेल. म्हणजे परत ऑस्मोनियम टेट्रॉक्साइडच्या प्रेझेन्समध्ये सीन ॲडिशन सिस अल्किनवरती झाली तर इरिथ्रो फॉर्म दॅट इज मिझो फॉर्म बनेल. सीन ॲडिशन ट्रान्स अल्किनवरती झाली तर तिथं रेसिमिक मिक्सचर दॅट इज 3O फॉर्म बनेल. त्याच्यासाठी परत तेच एक्झाम्पल आपण घेतले तर चालतील का. हा पहा सिस, हे माहिती आहे ना, बल्की ग्रुप सेम साईड सिस, बल्की अपोजिट साईड ट्रान्स. सांगा या ठिकाणी OSO4 NaHSO3, इथं सुद्धा OSO4 NaHSO3. सांगा डॉक्टर काय बनेल. सिस अल्किन आहे, याच्यावरती ॲडिशन झाल्यानंतर हा मिझो फॉर्म बनतो आणि या ठिकाणी ॲडिशन झाल्यानंतर हा रेसिमिक मिक्सचरचा फॉर्म बनेल, बरोबर. पहिले तो हा टेबल जो आहे या टेबलला तुम्ही परफेक्टली लर्न करा, सगळा कॉन्सेप्ट क्लॅरिफाय होईल. म्हणजे तुम्ही आता इथून पुढे तुमच्या खिचडीच्या नोटबुकमध्ये एक पार्ट तयार करू शकता, स्टिरिओकेमिस्ट्री ऑफ रिॲक्शन्स. मग सीन कोणती, अँटी कोणती, ब्रोमिनेशन कोणतं, हायड्रोजिनेशन कोणतं, हायड्रोबोरेशन कोणतं, ऑक्सिमर्क्युरेशन कोणतं, ग्लायकॉलमधल्या या रिॲक्शन कशा, आणि त्याचे हे कॉन्सेप्ट जर असतील तर मला वाटत नाही की कोणता नीटमधला प्रश्न आपला रॉंग होईल. जर आला तर याच्यावरती अप्लाइड पार्ट आहे ना, येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण आपल्याला शिकणं गरजेचं आहे. ओके,
नोट डाऊन. नेक्स्ट मेथड, अल्किन वरती आयोडीन आणि सिल्वर ॲसिटेटच्या प्रेझेन्समध्ये फर्दर परत तिथं सीन ॲडिशनच होणार. त्या सीन ॲडिशनमध्ये अल्कलाइन हायड्रोलिसिस केल्यानंतर जो कॉम्प्लेक्स बनलेला आहे त्या कॉम्प्लेक्सचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केल्यानंतर ग्लायकॉल बनेल. सिंपल एक्झाम्पलमध्ये सांगूत परत, इथिलीन, या इथिलीनवरती आयोडीनच्या प्रेझेन्समध्ये आपण सिल्वर ॲसिटेट घेतो, CH3COOAg. ओके, कॉम्प्लेक्स कसा बनेल पहा, CH2O COCH3 डॅश CH2O COCH3. याला आपण अल्कलाइन मीडियममध्ये जर हीट केलं डॉक्टर, या कॉम्प्लेक्सला अल्कलाइन मीडियममध्ये हीट केलं तर डेफिनेटली इथं आपला बनणारा कंपाऊंड जो असेल तो ग्लायकॉल असेल आणि ही सुद्धा ॲडिशन सीन ॲडिशन असेल, है ना. थोडक्यात जर सांगायचं झालं तर हा सिस कंपाऊंड आहे ना, सिस कंपाऊंड सांगा आयोडीन CH3COOAg, बरोबर. सांगा कशा पद्धतीने कॉम्प्लेक्स बनतील. सीन ॲडिशन आहे, सीन ॲडिशन, सिस अल्किन आहे, एकच कंपाऊंड सांगू, OCOCH3 OCOCH3. याला आपण फर्दर NaOH सोबत जेव्हा हीट करू तर डेफिनेटली इथे अशा पद्धतीनं कॉम्प्लेक्स बनेल. ओके, नोट डाऊन. येत आहे ना मजा. हायड्रॉक्झिलेशन रिएजंट जास्त आहे त्याचा टेबलच करून ठेवायचा व्यवस्थित, है ना. पहा काय म्हणता येईल, अल्किनवरती हायड्रोजन परऑक्साईड ॲसिडिक मीडियममध्ये यूज केल्यानंतर इथं जो पर्टिक्युलर ग्लायकॉल बनेल तो अँटी फॉर्ममध्ये असेल, अँटी रिॲक्शन असेल. ती कशा पद्धतीने होते पहा, चेक करा. आपण जर आता साधे साधे एक्झाम्पल, ह्या पहा सायक्लोपेंटीन आहे. ओके, सांगा हायड्रोजन परऑक्साईड जर आपण एखाद्या ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये घेतला, फॉर्मिक ॲसिड HCOOH, ओके, तर त्यांनी काय म्हटलं, अँटी ॲडिशन होते. म्हणजे या डबल बॉन्डवरती जो काही OH ग्रुप ॲड होणार आहे, जर कन्सिडर करा एक OH ग्रुप ॲड झाला अबव द प्लेननं, बरोबर, तर दुसरा OH ग्रुप ॲड होईल बिलो द प्लेनने, बरोबर. एक OH ग्रुप जर ॲड झाला अबव द प्लेन तर दुसरा OH ग्रुप बिलो द प्लेन ॲड होईल. कंपल्सरी अँटी ॲडिशन आहे ना, अँटी ॲडिशन म्हटलेलं आहे, बरोबर. आता तुम्ही चेक करा, अँटी ॲडिशनमध्ये इथं कॉन्सेप्ट दिलेला आहे. जर अल्किनवरती अँटी ॲडिशन झाली सिस अल्किनवरती तर रेसिमिक मिक्सचर बनतं. जर अँटी ॲडिशन झाली ट्रान्स अल्किनवरती तर मिझो फॉर्म बनतो. थोडक्यात एक्सप्लेन जर करायचं झालं तर आपण या केसमध्ये परत असं जे पद्धतीने एक्झाम्पल घेऊ. H2O2 HCOOH, इथं पण H2O2 HCOOH. सांगा आता मला सांगा, अल्किन सिस आहे, अँटी ॲडिशन आहे, अल्किन सिस अँटी ॲडिशन, अँटी ॲडिशन ऑन अल्किन सिस अल्किन 3O फॉर्म बनतो. 3O फॉर्म बनतो म्हणजे डेफिनेटली इथे एक OH ग्रुप वरती तर दुसरा ग्रुप अपोजिट साईडला, है ना. 3O फॉर्म, 3O म्हणतात ना याला, 3O फॉर्म. पण जर ट्रान्स अल्किनवरती जर अँटी ॲडिशन झाली, ट्रान्स अल्किन अँटी ॲडिशन, इरिथ्रो फॉर्म. कोणता फॉर्म, इरिथ्रो फॉर्म. या केसमध्ये आपल्याला मिझो फॉर्म पाहायला भेटतो ज्याला आपण इरिथ्रो फॉर्म म्हणतो डॉक्टर. ओके, नोट डाऊन. आता एक महत्त्वाची अल्किनची रिॲक्शन पर बेन्झॉइक ॲसिड सोबत, पर ॲसिड सोबत, पर ॲसिड बेन्झॉइक ॲसिड, पर बेन्झॉइक ॲसिड जर म्हटलं C6H5CO3H हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, याच्यात M कॅबा मेटा पर क्लोरो बेन्झॉइक, बरोबर, पर क्लोरो बेन्झॉइक ॲसिड हा पण त्यामध्ये कॉन्सेप्ट येते. मेटा पर क्लोरो बेन्झॉइक ॲसिड है ना, मेटा क्लोरो पर बेन्झॉइक ॲसिड हा त्याचा फॉर्म्युला. याच्यामध्ये सुद्धा तसं स्ट्रक्चरल अस्पेक्ट द्यायची गरज नाही आहे म्हणा, पण हा जो पर बेन्झॉइक ॲसिड असतो ना CO3H त्याच्या मेटा पोझिशनला क्लोरीन. याच्या प्रेझेन्समध्ये आपण अल्किनवरती सायक्लिक इथर फॉर्मेशन, इपॉक्सिडेशन म्हणतात त्याला, या इपॉक्सिडेशन रिॲक्शन थ्रू करू शकतो आपण ग्लायकॉल तयार. ही रिॲक्शन अँटी रिॲक्शन आहे. आता ॲक्च्युली अँटी रिॲक्शनमध्ये जर कॉन्सेप्ट पाहिला तर आपल्याला CH3C' H डबल बॉन्ड C' CH3
डॅश हायड्रोजन. याच्यामध्ये आपण जर हा कंपाऊंड वापरला C6H5CO3H, तर इथं पहिल्यांदा सायक्लिक कंपाऊंड तयार होईल, बरोबर. हा सायक्लिक कंपाऊंड. ऑक्सिरेन इपॉक्साइड, इपॉक्सिडेशन या प्रोसेसला नाव देतो. ज्या रिॲक्शनमध्ये इपॉक्सिडेशन, ज्या रिॲक्शनमध्ये आपण सायक्लिक इथर बनवतो त्याला इपॉक्सिडेशन म्हणतात. आता या प्रोसेसला जर आपण हायड्रोलाइज केलं तर इथं अँटी रिॲक्शन थ्रू आपण या ठिकाणी कंपोनंट अशा पद्धतीनं बनवू शकतो. हा OH आणि हा वरती OH डायोल. अशा पद्धतीनं आपण पर ॲसिड्सचा वापर करून पहिल्यांदा सायक्लिक इथर बनवणार इथं अल्किनपासून, आणि त्या सायक्लिक इथरचं हायड्रॉलिसिस केल्यानंतर आपल्याला करस्पॉन्डिंग ग्लायकॉल मिळेल. ओके, नोट डाऊन. अजून याच्यात एखादं एक्झाम्पल घेऊ. C6H5CO3H इथिलीनवरती रिॲक्ट केल्यावर पहिल्यांदा हा इपॉक्साईड बनेल ना आपला, आणि या इपॉक्साईडचं जेव्हा आपण हायड्रोलिसिस करू कंपल्सरी इथे ग्लायकॉल बनतो. अँटी ॲडिशन आहे, कंपल्सरी लक्षात ठेवा. ओके, अशीच अँटी ॲडिशन आपण अल्किनवरती करू शकतो. अल्किन प्लस सेलेनियम ऑक्साईड ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये कंपल्सरी इथं पण डायॉलच बनणार. ओके, बरोबर. तर हे होते अल्किनपासून ग्लायकॉल बनवण्याच्या मेथड्स, इथं आपण त्याची स्टिरिओकेमिस्ट्री पण स्टडी केली. नोट डाऊन. ग्लायकॉलला बनवण्याची नेक्स्ट मेथड आहे ग्लायोक्झाल या कंपाऊंडचं रिडक्शन. आता तुम्हाला ग्लायोक्झाल कंपाऊंड आठवत असतील. अल्काईन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड या कंपाऊंडचं ओझोनोलिसिस झाल्यानंतर ग्लायोक्झाल बनतो पहा, डाय कीटोन डाय अल्डिहाइड. ते जे पर्टिक्युलर कंपाऊंड्स आहेत त्यांना जर आपण रिड्यूस केलं तर डेफिनेटली तिथं आपण ग्लायकॉल पाहू शकू. पहा, चेक करा. CHO-CHO याला आपण ग्लायोक्झाल म्हणतो डॉक्टर. याचा IUPAC नेम इथेन डायाल. याला जर आपण LiAlH4 थ्रू रिड्यूस केलं तर अल्डिहाइड रिड्यूस होईल कंपल्सरी CH2OH मध्ये ग्लायकॉल बनला. ओके, सांगा. चला, हा पण कंपाऊंड पहा. CH3C डबल बॉन्ड O डॅश CHO मिथाइल ग्लायोक्झाल. मिथाइल किंवा 1,2,3 2-ऑक्झो प्रोपॅनॉल. याचं नाव असं म्हणता येईल ना, 2-ऑक्झो 2 कीटो म्हणू, अजून मोर कम्फर्टेबल 2 कीटो प्रोपॅनॉल, कारण की अल्डिहाइड ग्रुपला प्रायोरिटी जास्त आहे. याचं जर आपण रिडक्शन केलं, सांगा ना काय बनेल. CH3CHOH CH2OH प्रोपिलिन ग्लायकॉल. ओके, ही एक सिंपल मेथड होती. याच्यानंतर थर्ड मेथड होती बाय अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. विसिनल डायहॅलाइड्स चेक करा. जर आपण इथं वापरताना CH2Br 1,2 डायब्रोमो इथेन वापरला, याला आपण अल्कलाइन मीडियममध्ये Na2CO3 वॉटर. अल्कलाइन, स्ट्रॉंग अल्कलाइन, तर याचा अल्कलाइन हायड्रोलिसिस होईल डॉक्टर. काय बनेल सांगा. CH2OH डॅश CH2OH प्लस 2NaBr आणि प्लस CO2 बाहेर पडेल, है ना. हे ब्रोमिन जे आहेत ते OH ग्रुप, हे अल्कलाइन मीडियम आहे ना, तर OH ग्रुप थ्रू तिथं रिप्लेस होतील. तर अशा मेथडनं आपण इथं ग्लायकॉल बनवू शकतो. ओके, नोट डाऊन. एक दुसरी मेथड आहे ज्या मेथडमध्ये आपण इथिलीन पासून ग्लायकॉल बनवू शकतो. इथिलीन ग्लायकॉल सोपी मेथड आहे. पहा, हा इथिलीन घेतला, ह्याला आपण सिल्वर पावडर सोबत 573 केल्विनला जर हीट केलं, म्हणजे याचं कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन जर केलं, तर इथं डॉक्टर लोक हो इपॉक्सिडेशन नावाची प्रोसेस होईल. ऑक्सिरेन नावाचा मॉलिक्यूल बनेल. बनला का ऑक्सिरेन, सायक्लिक इथर. या ऑक्सिरेनला आपण जर हायड्रोलाइज केलं तर इथं कंपल्सरी आपल्याला ग्लायकॉल बनवता येईल, है ना. सिंपल टाइपची मेथड. तर दॅट्स ऑल रिगार्डिंग द प्रिपरेशन ऑफ ग्लायकॉल. डायहायड्रिक अल्कोहोल बनवण्याच्या मेथड्स ह्या जवळपास अप्लाइड.
या व्यवस्थित एकदा जरी लक्षात ठेवल्या लिहून प्रॉपरली कन्फर्मेशन होऊन जाईल. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जाणाऱ्याची जी प्रोबॅबिलिटी ती तुमची ॲटोमॅटिकली हंट होईल डॉक्टर. ओके, आता पाहू या पर्टिक्युलर ग्लायकॉलच्या केमिकल प्रॉपर्टी, त्याच्यानंतर पाहू ग्लिसरॉल आणि ग्लिसरॉलच्या केमिकल प्रॉपर्टी. ओके, नाऊ वी विल सी द केमिकल प्रॉपर्टी ऑफ ग्लायकॉल. आता केमिकल प्रॉपर्टी काय एवढे अवघड नाही आहेत की हेडिंग पाहिल्या तुम्ही ज्या आत्तापर्यंतच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीत ज्या केमिकल प्रॉपर्टी पाहिल्या ना एक्झॅक्टली तशाच केमिकल प्रॉपर्टी आहेत डॉक्टर. एक एक केमिकल प्रॉपर्टी आपण व्यवस्थित पाहू. पहा, चेक करा. हा इथिलीन ग्लायकॉल, इथेन डायॉल, इथिलीन ग्लायकॉल. या इथिलीन ग्लायकॉलची रिॲक्शन आपण सोडियम मेटल सोबत केली. आता अल्कोहोल सोडियम मेटल सोबत रिॲक्ट होतो, कंपल्सरी हायड्रोजन गॅस रिलीज होईल ना, CH2ONA डॅश CH2ONA प्लस हायड्रोजन गॅस रिलीज होईल, ॲसिडिक नेचर है ना. PbR3 हॅलोजिनेशनची रिॲक्शन आहे बरोबर. फॉस्फरस ट्रायब्रोमाइड सोबत रिॲक्शन झाल्यानंतर इथं डायहॅलाइड डायब्रोमाइड कंपाऊंड बनेल, सिंपल रिॲक्शन. PI3 सोबत सुद्धा अशाच पद्धतीचा व्हिसिनल आयोडाइड बनेल, पण हा अनस्टेबल असतो. आयोडीन लगेच इलिमिनेट होतात याच्यामधून मायनस आणि फर्दर रिॲक्शन रिव्हर्स होते, इथिलीन परत बनतो. या रिॲक्शनला थोडं एक्सेप्शनली जास्त महत्त्व द्या. SOCl2 थायोनिल क्लोराईड सोबत परत क्लोरिनेशन होईल, 1,2-डायक्लोरोइथेन बनेल, सिंपल रिॲक्शन. डार्झन मेथड आहे ना. हां, 773 केल्विनला हीट केल्यावरती याच्यामधून वॉटर रिलीज होईल आणि असा सायक्लिक इथर बनेल बरोबर. डायल्यूट नायट्रिक ॲसिडचा जर विचार केला तर दोन्ही OH ग्रुपचं ऑक्सिडेशन ॲसिडमध्ये होईल आणि हा ऑक्झॅलिक ॲसिड बनतो डॉक्टर. KMNO4 किंवा K2Cr2SN ॲसिडिक कंडिशनमध्ये वापरला तर तिथं 2 मॉलिक्यूल फॉर्मिक ॲसिडचे बनतील. दॅट्स ऑल रिगार्डिंग द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्लायकॉल इन वन प्लॅन. ओके, समजते, नोट डाऊन. आता ग्लायकॉल झाल्यानंतर ट्रायहायड्रिक अल्कोहोल दॅट इज ग्लिसरॉल बनवायचा आहे. कोण बनवायचा आहे? ग्लिसरॉल. ग्लिसरॉलला आपण प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल म्हणतो, हे की नाही. या पर्टिक्युलर ग्लिसरॉलला साबणेपासून बनवताना आहे ना, साबण बनवताना ग्लिसरॉल बनतो. ॲक्च्युली साबण ही जी पर्टिक्युलर कंपाऊंड आहे ग्लिसरॉल बनवण्यासाठी आपण प्रोसेस पहिल्यांदा इन्व्हेंट केली जगात, पण ते बनताना साबण बनलं. तर ज्या प्रोसेसमध्ये साबण बनते त्याला आपण सॅपोनिफिकेशन म्हणतो. इट इज नथिंग बट द अल्कलाइन हायड्रोलायसिस ऑफ ट्रायग्लिसराइड. ट्रायग्लिसराइडलाच आपण फॅट किंवा ऑइल म्हणतो. आपलं जे व्हेजिटेबल ऑइल असतं किंवा फॅट असतं याचं अल्कलाइन हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला तिथं ग्लिसरॉल मिळतो. कशा पद्धतीनं पहा, CH2OC डबल बॉन्ड O-R हा आता फॅटी ॲसिड असतो, नंबर ऑफ कार्बन 10पेक्षा जास्त असतील याच्यामध्ये. हा CH2O-C डबल बॉन्ड O-R इट इज ट्रायग्लिसराइड. याला ट्रायग्लिसराइड म्हणतात. इस्टर लिंकेज ट्राय इस्टर आहे, यालाच फॅट किंवा आपण ऑइल म्हणू शकतो. फॅट सॉलिड असतो, ऑइल लिक्विड असतो. तर त्यांना काय म्हणायचं होतं, याचं आपण जेव्हा अल्कलाइन हायड्रॉलिसिस करू, अल्कलाइन आता NaOH घ्या KOH घ्या बरोबर. तर हायड्रॉलिसिस झाल्यानंतर 3 मॉलिक्युल्स ऑफ RC डबल बॉन्ड ONA बनेल. यालाच आपण सोडियम सोप नाव देतो. ही जी आहे साबण आहे सोडियम कार्बोक्झिलेट. पोटॅशियम असेल तर पोटॅशियम सोप म्हणतो. पण याच्यामध्ये जी दुसरी रिमिडी बनणार आहे, इस्टरचं हायड्रॉलिसिस झालं, हे इस्टर आहे ना, इस्टरचं हायड्रॉलिसिस झाल्यानंतर ॲसिड बनतो आणि अल्कोहोल बनतो. तर हा जो अल्कोहोल बनेल हा आपल्यासाठी ग्लिसरॉल असेल. CH2OH CHOH CH2OH दॅट इज ग्लिसरॉल. आता या ग्लिसरॉलला आपण वेगवेगळ्या मेथडनं इथून सेपरेट करू शकतो. व्हॅक्यूम डिस्टिलेशन म्हणा, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणा. पुस्तकात फ्रॅक्शनल डिस्टिलेशन दिलेलं आहे, तर याच्या थ्रू आपण त्याला सेपरेट करू शकतो. ग्लिसरीन हा फार महत्त्वाचा आहे लेडीज. तर सॅपोनिफिकेशन या मेथडमध्ये आपण त्याला सेपरेट केलं. नंबर दुसरी मेथड अशीच होती, फ्रॉम ॲक्रोलिन. आपण ॲक्रोलिन पासून सुद्धा
ग्लिसरीन बनू शकतो. कशा पद्धतीने चेक करा, सोपी मेथड आहे. CHO-CH डबल बॉन्ड CH2, याला ॲक्रोलीन म्हणतो डॉक्टर आपण. ॲक्रोलीन या कंपाऊंडला जर आपण LiAlH4 थ्रू रिड्यूस केलं तर अल्डिहाइड ग्रुप पहिल्यांदा प्रायमरी अल्कोहोलमध्ये रिॲक्ट होईल आणि राहतो हा डबल बॉन्डेड कंपाऊंड. LiLH4 थ्रू अल्डिहाइड ग्रुप प्रायमरी अल्कोहोलमध्ये. आता या अल्किनवरती जर आपण अल्कलाइन KMNO4 ॲड केला तर डेफिनेटली CH2OH CHOH CH2OH हा बनला आपला ग्लिसरॉल, ग्लिसरीन, दॅट इज प्रोपेन 1,2,3 ट्रायॉल. ओके, नोट डाऊन. आपण प्रोपीन पासून सुद्धा ग्लिसरीन बनवू शकतो. कशा पद्धतीनं चेक करा, मस्त मेथड आहे. CH3CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीन, याला आपण जर क्लोरिनेट केलं 773 केल्विनला तर तुम्हालाही आठवत असेल हे टेम्परेचर अलायलिक क्लोरिनेशनसाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी CH2 क्लोरीन डॅश CH डबल बॉन्ड CH2 बनेल. याला फर्दर जर आपण NaOH ॲक्वियस कंडिशनमध्ये युटिलाइज केलं, NaOH ॲक्वियस कंडिशन म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, क्लोरीनला तो काय करेल, सबस्टिट्यूट करेल आणि इथं CH2OH डॅश CH डबल बॉन्ड CH2 अलील अल्कोहोल बनतो. काय बनतो डॉक्टर? अलील अल्कोहोल बनतो. आता या अलील अल्कोहोलवरती आपण क्लोरोहायड्रीन वापरू शकतो. क्लोरीन वॉटरमध्ये रिलीज केला की क्लोरोहायड्रीन बनतो. अल्किनमध्ये पाहिलेलं आहे. या क्लोरोहायड्रीनची ॲडिशन अल्किनवरती झाल्यानंतर पहा CH2OH CHCl डॅश CH2OH बनेल. राहिलंच काय? क्लोरीन. त्या क्लोरीनला रिप्लेस करण्यासाठी परत जर आपण ॲक्वियस NaOH फर्दर इथे वापरला तर हा जो शेवटचा उरलेला क्लोरीन आहे तो सुद्धा रिप्लेस होईल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन थ्रू आणि इथं आपला ग्लिसरॉल बनेल. गॉट इट? हे होतं सिंपल प्रिपरेशन ऑफ ग्लिसरीन फ्रॉम प्रोपीन. नोट डाऊन. आता केमिकल प्रॉपर्टी ऑफ ग्लिसरॉल परत माइंड मॅपच्या फॉर्मॅटमध्ये सिंपल आहेत, साध्या फुसक्या प्रॉपर्टी आहेत. माइंड मॅपमध्ये दिल्यामुळं पहा अशा पद्धतीने रिॲक्शन केल्यानं व्यवस्थित एकदम असं डोक्यामध्ये क्लिक होतील. पहा ग्लिसरीन पहिली केमिकल प्रॉपर्टी PCl5 सोबत आपण ग्लिसरीनची रिॲक्शन केल्यावर ट्रायक्लोरोप्रोपेन बनेल. 1 2 3 ट्रायक्लोरोप्रोपेन. ओके, एक्झॅक्टली तसंच PI3 सोबत रिॲक्शन केल्यावर CH2I CHI CH2I ट्रायआयोडोप्रोपेन बनेल. पण तुम्हाला माहित आहे हा ट्रायआयोडोप्रोपेन जो असतो अनस्टेबल असतो. याच्यामधून आयोडीन जर रिमूव्ह झाला तर डेफिनेटली आपला कंपाऊंड पहा CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH2I अलाइल आयोडाइड बनतो. काय बनतो? अलाइल आयोडाइड. म्हणजे PI3 सोबत रिॲक्ट झाल्यानंतर ट्रायआयोडोप्रोपेन बनणार पण त्याच्यामध्ये इलिमिनेशन होऊन डिहॅलोजिनेशन होऊन अलील आयोडाइड बनतो. HI सोबतच्या रिॲक्शनमध्ये तोच कॉन्सेप्ट आहे. HI सोबत डॉक्टर लोक हो हाच कॉन्सेप्ट बनणार CH2I CHI CH2I. परत हा अनस्टेबल, याच्यामधून आयोडीन रिमूव्ह झाला, काय बनेल CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH2I अलाइल आयोडाइड. आता तुम्हाला गंमत सांगतो, आपल्याला दोन पद्धतीच्या रिॲक्शन. व्हॉट हॅपन व्हेन ग्लिसरीन इज गोइंग टू रिॲक्ट विथ HI सोबत रिॲक्शन झाल्यावरती प्रोडक्ट बनणार अलाइल आयोडाइड. पण जर आपल्याला पुढे त्यांनी सांगितलं जर अजून HI रिॲक्ट झाला तर यावेळेस परत HI रिॲक्ट झाल्यावरती कंपाऊंड पहा CH3CHI डॅश CH2I बनेल. हा कंपाऊंड बनेल बरोबर. HI ॲड झाला ना. ॲड झाल्यानंतर कॅमेरामॅन इथं पहा, थोडं या ठिकाणी कॅमेरा फोकस करा. या पर्टिक्युलर पार्टमध्ये सुद्धा हे दोन आयोडीन जेव्हा बाहेर पडतील या ठिकाणाहून तर या ठिकाणी फर्दर CH3CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीन बनेल. आता प्रोपीन बनला परत HIचा एक मॉलिक्यूल याच्यावरती जेव्हा ॲड होईल तर HIचा मॉलिक्यूल ॲड झाल्यावर इथं मार्कोनिक ऑप्शननुसार आयोडीन इथं ॲड होईल आणि प्रोडक्ट पहा CH3CHI
CH3 बनेल. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल फक्त HI ची रिॲक्शन जर झाली ग्लिसरॉल सोबत तर अलाइल आयोडाइड बनणार. एक्सेस जर म्हटलं एक्सेस ऑफ HI तर तिथं 2 आयोडोप्रोपेन बनवायचं. म्हणजे व्हॉट हॅपन व्हेन ग्लिसरीन रिॲक्ट विथ HI, अलील आयोडाइड इज गोइंग टू फॉर्म. व्हॉट हॅपन व्हेन ग्लिसरीन इज गोइंग टू हिट विथ एक्सेस ऑफ HI, 2 आयोडोप्रोपेन बनणार. गॉट इट. नेक्स्ट, डायल्यूट नायट्रिक ॲसिड सोबत जेव्हा आपण ग्लिसरीन रिॲक्ट होईल तर तिथे ग्लिसरिक ॲसिड बनतो. याला ग्लिसरिक ॲसिड म्हणतो डॉक्टर, ग्लिसरिक ॲसिड. तोच कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड सोबत रिॲक्ट झाल्यानंतर जनरली टार्ट्रॉनिक ॲसिड बनेल. म्हणजे ग्लिसरीन, डायल्यूट नायट्रिक ॲसिड, ग्लिसरिक ॲसिड, ग्लिसरीन, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड, टार्ट्रॉनिक ॲसिड. या ग्लिसरिक ॲसिडचं फर्दर ऑक्सिडेशन करून आपण टार्ट्रॉनिक ॲसिड बनवू शकतो. हा FeSO4 सगळ्यात वर्ल्ड फेमस, याला फेंटॉन्स रिएजंट म्हणतात. फेंटॉन्स रिएजंट. ग्लिसरीन जर फेंटॉन्स रिएजंट सोबत रिॲक्ट झाला तर इथं CH2OH ग्लिसराल्डिहाइड प्लस CH2OH C डबल बॉन्ड O CH2OH डायहायड्रॉक्सी ॲसिटोन. म्हणजे ग्लिसरअल्डिहाइड प्लस त्याचं नाव डायहायड्रॉक्सी ॲसिटोन असा बनेल. ओके. लास्ट रिॲक्शन याच्यावर पर आयोडेट ऑक्सिडेशन जर केलं ग्लिसरीनचं तर आपल्याला म्हटल्यासारखं इथे 2 मॉलिक्यूल आपण फॉर्माल्डिहाइडचे आणि 1 मॉलिक्यूल फॉर्मिक ॲसिडचा बनवतो. दॅट इज द पर्टिक्युलर केमिकल अस्पेक्ट्स ऑफ ग्लिसरीन. बरोबर. थोडक्यात सगळ्या केमिकल प्रॉपर्टी आपण इथे जॉईन केल्या आहेत. ओके, नोट डाऊन. वेळेअभावी थोडं रिॲक्शन एकदाच लिहित आहे. आता नेक्स्ट महत्त्वाची या ग्लायकॉल या डायॉलला स्टडी करण्याचा मेन पर्पज आहे याचं ऑक्सिडेशन, डायॉलचं ऑक्सिडेशन, पर आयोडेट ऑक्सिडेशन, पिरियॉडेट ऑक्सिडेशन किंवा पर आयोडेट ऑक्सिडेशन म्हणतात. या पर्टिक्युलर ऑक्सिडेशनचं सगळ्यात महत्त्व आहे. हे जे ऑक्सिडेशन आहे डॉक्टर हे सिस डायॉलसाठीच आहे. ट्रान्स डायॉल इथे रिॲक्टिव्हिटी तेवढ्या प्रमाणात देत नाहीत, म्हणजे इनर्ट आहेत. ट्रान्स डायॉलला आपण पर आयोडेट थ्रू ऑक्सिडाइज करू शकत नाही, सिस डायॉललाच करतायत. ओके. दुसरं महत्त्वाचं, आता इथं ऑक्सिडायझिंग एजंट कोणकोणते आहेत? सगळ्यात महत्त्वाचा परआयोडिक ॲसिड, पर आयोडिक ॲसिड HiO4, सोडियम पर आयोडेट NaIO4, परत लीड टेट्रा ॲसिटेट, सोडियम बिस्मथेट अशा टाईपचे एजंट हे पर आयोडिक ऑक्सिडेशनसाठी वापरले जातात जे सिस डायॉलचं ऑक्सिडेशन करतील. आता हे ऑक्सिडेशन कशा पद्धतीचं असतं तो कॉन्सेप्ट पहा. त्याला काय म्हणायचं होतं, जो पण काय डायॉल असेल त्या डायॉलला, सिस डायॉलला पहिल्यांदा मधोमध ब्रेक करा. हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी 1 मोल HiO4 लागेल. आपण आता इथं ऑक्सिडायझिंग एजंट वापरला HiO4, बॉन्ड ब्रेक केला. आता आपलं काम काय, ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय करायचं, प्रोडक्ट कसा बनवायचा, काहीच नाही. OH ग्रुप ॲड करायचा. जिथून बॉन्ड तोडला तिथे एक OH ग्रुप ॲड करायचा. आता इथं OH ग्रुप ॲड केला तर हा पार्ट बाहर वाटर, अपने को तो क्या पानी निकालना है, अपने को तो क्या, हे देखो है की वाटर, वाटर बाहेर पडला. आता हा सांगा RC, हा जो आहे इथं दोघांमध्ये डबल बॉन्ड येईल ना, RC डबल बॉन्ड O'. इथं पण खाली हा बॉन्ड बाहेर पडला, इथं डबल बॉन्ड येईल. म्हणजे इथं 2 मॉलिक्युल्स ऑफ RC डबल बॉन्ड O', कीटोन बनेल. बरोबर. आता इथं पहा बरं, सांगा आपण HiO4 घेतला, गडबड नाही करायची. हा बॉन्ड तोडेल का? हां चला, डायॉल आहे, डायॉलमधला बॉन्ड तोडायचा. सांगा इथं एक OH ग्रुप ॲड करा, इथं एक OH ग्रुप ॲड केला, इथून वॉटर रिलीज होईल, इथून पण वॉटर रिलीज होईल. तर हा फॉर्माल्डिहाइड, हा फॉर्माल्डिहाइड, 2 मॉलिक्युल्स ऑफ HC डबल बॉन्ड O'. अरे इथेन डायॉलचं पर आयोडेट ऑक्सिडेशन झाल्यानंतर फॉर्माल्डिहाइड भेटला, फॉर्माल्डिहाइड. गॉट इट. चला इथे या ठिकाणी परत HiO4चा मॉलिक्यूल आपण वापरला, हा बॉन्ड तुटला. सांगा क्या करना है, OH ऐड करके अपने को तो क्या पानी निकालना है. सांगा इथून हा वॉटर ॲड होईल, बाहेर पडेल, इथून वॉटर.
आता या ठिकाणी डबल बॉन्ड बनला CH3 C डबल बॉन्ड H, CH3 C डबल बॉन्ड O डॅश H. अरे ॲसिटाल्डिहाइड म्हणजे ज्या कार्बनला हायड्रोजन आहे तिथं अल्किल ग्रुप होता, आता ॲसिटाल्डिहाइड बनला. आता इथं पहा हा पण मॉलिक्यूल तसाच आहे, म्हणजे 2 मॉलिक्यूल ॲसिटाल्डिहाइडचे बनले. ओके, या ठिकाणी सांगा हा बॉन्ड तोडला, इथं एक OH ग्रुप, इथं एक OH ग्रुप HiO4 च्या प्रेझेन्समध्ये, इथून वॉटर रिलीज होईल, इथून पण वॉटर रिलीज होईल. 2 मॉलिक्युल्स ऑफ CH3 C डबल बॉन्ड O डॅश CH3 ॲसिटोन बनेल. समजलं? अजून भरमसाठ रिॲक्शन घेतो, टेन्शन घेऊ नका. वेगवेगळे कॉन्सेप्ट. ओके, नोट डाऊन. पहा मग व्यवस्थित. आता या ठिकाणी डायोल आहे, परत बॉन्ड ब्रेक केला, OH इथे पण OH इथे पण, HiO4 काय बनेल सांगा. इथून वॉटर रिलीज बाहेर केला, डबल बॉन्ड, इथे पण वॉटर रिलीज, डबल बॉन्ड. म्हणजे कंपोनंट कसा बनणार आहे पहा, C डॅश हा फर्दर अशाच पद्धतीनं. ओके, हा जो आहे इथे डबल बॉन्ड हो, या ठिकाणी पण डबल बॉन्ड हो, अशा ठिकाणी. ओके, आता या ठिकाणी जर आपण असा बॉन्ड ब्रेक केला आणि इथं OH ग्रुप ॲड केला आणि इथं OH ग्रुप ॲड केला, तर या OH ग्रुपच्या ॲडिशनमुळे इथून वॉटर रिलीज होईल, हा फॉर्माल्डिहाइड बनेल, हा फॉर्मिक ॲसिड, म्हणजे HC डबल बॉन्ड OH प्लस हा फॉर्माल्डिहाइड बनेल. म्हणजे एक फॉर्मिक ॲसिड बनत आहे आणि एक फॉर्माल्डिहाइड बनत आहे. या केसमध्ये या ठिकाणी थोडं जास्त कन्फ्युजन होण्याचे चान्सेस. हा बॉन्ड इथून ब्रेक करा, हा बॉन्ड इथून ब्रेक करा. ओके, इथे पण एक OH, इथे पण एक OH आणि इथे पण एक OH. OH ग्रुप ॲड केल्यावर पहा, चेक करा ना, याच्यामधून वॉटर ॲड झाला. हा काय बनला, RC डबल बॉन्ड O डॅश R. इथं लिहून टाकतो RC डबल बॉन्ड O डॅश R. ओके, आता पहा इथे एक OH आहे, याला बाजूला ठेवा, याच्या खालच्या याला. या खालच्या केसमध्ये OH मधून बाहेर पडला वॉटर, RC डबल बॉन्ड H बनला, RC डबल बॉन्ड डॅश H. म्हणजे हा जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन जो आहे तो अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट झाला, हा पोर्शन कीटोनमध्ये राहिला, हा पोर्शन. आता या ठिकाणी 2 साईडनं वॉटर मॉलिक्यूल ॲड होतो, इथून एक वॉटर बाहेर पडेल आणि दुसरा OH खालच्या साईडचा ॲड झाल्यामुळे इथे RC डबल बॉन्ड OH बनतो. म्हणजे मधला जो RC डॅश OH आहे तो कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये क्लॅरिफाय होणार. थोडंसं एक्झाम्पल पाहिल्यानंतर अजून छान क्लॅरिफाय होऊ शकतं. या ठिकाणी सांगा, या ठिकाणी आपण जेव्हा बॉन्ड तोडू, हा बॉन्ड असा तोडला, या ठिकाणी जर OH ग्रुप ॲड केला आणि या ठिकाणी पण OH ग्रुप ॲड केला, पहा ना, चेक करा, इथून वॉटर रिलीज होईल, इथूनही वॉटर रिलीज होईल. पहा CHO. आता हा जो ग्रुप आहे 2 ठिकाणी वॉटर ॲड झाल्यामुळं इथलचा जो ग्रुप आहे हा CHO तसाच राहील. आता या ठिकाणी वॉटर इथून एक वरचा एक ॲड झाला आणि खालचा एक वॉटर आहे. ॲक्च्युली आपण मधला जो कार्बन असतो, पहा चेक करा काय म्हणत आहे, इथं आपण जेव्हा आपण वॉटर ॲड करू, इथं एक OH देतो, इथं एक OH देतो आणि या ठिकाणी एक OH असा देतो. तर आता मला सांगा, हा जर वॉटर बाहेर पडत असेल तर C डबल बॉन्ड इथं OH लागेल, म्हणजे C डबल बॉन्ड OH हा जो पहिला मॉलिक्यूल आहे तो ॲसिडमध्ये कन्वर्ट होईल. आता या ठिकाणी सांगा, याच्यामधून जर वॉटर बाहेर पडला तर हा अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होईल, प्लस CH3 C डबल बॉन्ड O डॅश H. अशा पद्धतीने या ठिकाणी काय करता येईल सांगा, बॉन्ड तोडला, OH इथं पण OH, सांगा इथे या दोघांमधून अमोनिया बाहेर पडतो, म्हणजे COOH डॅश CHO प्लस या ठिकाणी याच्यामधून जर वॉटर बाहेर पडला तर CH3 C डबल बॉन्ड O डॅश H असा मॉलिक्यूल बनेल. समजलं? अजून 1-2 एक्झाम्पल घेऊ. ओके, नोट डाऊन. आता काही एक्झाम्पल्स परत काही महत्त्वाचे. आता इथं ऑक्सिडेशन करताना हा बॉन्ड ब्रेक झाला, इथं एक OH ग्रुप ॲड करतो, इथं एक OH ग्रुप ॲड करतो, बरोबर. अपने को तो क्या पाणी निकालना है, अशी प्रोसिजर. इथून वॉटर जर बाहेर पडला, आता हा OH ग्रुप इथं ॲड होईल ना, तर CH3 C डबल बॉन्ड OH, CH3 C डबल बॉन्ड OH प्लस हा जो मॉलिक्यूल आहे हा फॉर्माल्डिहाइडमध्ये कन्वर्ट होतो. ओके, या ठिकाणी सांगा,
प्रत्येक जागी तोडा. इथं एक OH, इथं एक OH, इथं एक OH, इथं 2 OH ॲड करावे लागतील. आता मला सांगा, इथून आपण हा बाहेर पाडला, इथून हा बाहेर पाडला, म्हणजे हे 2 मॉलिक्यूल फॉर्माल्डिहाइडमध्ये होत आहेत आणि हा फॉर्मिक ॲसिड. म्हणजे आपल्याला म्हणता येईल 2 मॉलिक्युल्स ऑफ फॉर्माल्डिहाइड प्लस 1 मॉलिक्यूल ऑफ फॉर्मिक ॲसिड. कळालं का? मधला जो कार्बन असतो त्याला 2 साईडनं 2 OH द्यावे लागतील ना, त्याच्यामुळं असा कॉन्सेप्ट बनतो. आता हे तुमच्या पुढचं मॉलिक्यूल आहे डी ग्लुकोज. ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे ग्लुकोज. आता या ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये सांगा बरं, इथे एक बॉन्ड तुटेल, इथे एक 2 3 4 5 म्हणजे 5 HiO4 लागतील. आता OH ग्रुप ॲड लावायचे. इथे एक OH ग्रुप, इथे एक OH ग्रुप, इकडे एक OH ग्रुप, इकडे एक OH ग्रुप, इकडे एक OH ग्रुप, इकडे एक OH ग्रुप. ओके. आता जे मधले कार्बन आहेत ना, या ठिकाणी आपल्याला 2 OH द्यावे लागतील. या ठिकाणी 2 OH, बरोबर. या ठिकाणी 2 OH, या ठिकाणी 2 OH. मला सांगा आता, हा जो टर्मिनल आहे याचा वॉटर बाहेर पडला तर हा फॉर्माल्डिहाइड बनेल. फॉर्माल्डिहाइड बनेल का? फॉर्माल्डिहाइड. म्हणजे हा शेवटचा जो कार्बन आहे तो फॉर्माल्डिहाइड बनत आहे. ओके. आता सांगा, हा जो मॉलिक्यूल आहे हा OH इथं लागला, हा बनला HC डबल बॉन्ड OH फॉर्मिक ॲसिड. इथे सांगा, या 2 OH आहेत ना, इथून एक वॉटर बाहेर पडला फॉर्मिक ॲसिड, इथून एक वॉटर पडला HC डबल बॉन्ड OH फॉर्मिक ॲसिड, इथून पण एक फॉर्मिक ॲसिड, इथून पण एक फॉर्मिक ॲसिड. म्हणजे 1 2 3 4 5 मोल्स ऑफ फॉर्मिक ॲसिड बनला. म्हणजे ग्लुकोजचं पर आयोडेट ऑक्सिडेशन झाल्यावर एक फॉर्माल्डिहाइड आणि 5 मॉलिक्यूल फॉर्मिक ॲसिडचे बनतात. तुमच्यासाठी होमवर्क, फ्रुक्टोज प्लस HiO4, what will be the particular product? Please follow the reaction and predict the product. Okay, note down. अजून जर रिएक्शन पाहिल्या, आता हा सिस डायल आहे, हा बॉन्ड जर ब्रेक केला, इथं OH ग्रुप, इथं OH ग्रुप, हा इथून वॉटर रिलीज होईल, हा इथून वॉटर रिलीज होईल, बरोबर. सांगा बरं काय बनेल? आता हा बॉन्ड ब्रेक केला, C डबल बॉन्ड, इथं H असेल ना, है की नाही? तर मग 1 2 3 C डबल बॉन्ड H, 2 मॉलिक्युल्स ऑफ CH3 CH2 C डबल बॉन्ड O'H अल्डिहाइड बनला. आता या ठिकाणी बॉन्ड असा तुटेल का? हे डायॉल व्हिसिनल नाही आहेत ना, इथं रिॲक्शनच होत नाही, नो रिॲक्शन, बॉन्डच ब्रेक होत नाही ना, ॲडजेसंट पाहिजेत. हे ॲडजेसंट नाही, बीच में कबाब में हड्डी आहे ना, तर अशा पद्धतीची रिॲक्शन होते. ओके, दॅट्स ऑल रिगार्डिंग द पर्टिक्युलर ऑक्सिडेशन ऑफ डायॉल. आता हा टॉपिक आपल्याला इथे असं म्हणता येईल की हा टॉपिक कम्प्लिटली संपला. बुकलेटचं सोल्युशन, DPPचं सोल्युशन आणि तुमच्यासाठी सरप्राईज जे ते अपलोड केलेले प्रॉपरली पहा. काही प्रॉब्लेम आला बिंदास कधी पण कॉल करा. थोड्या या कॉलच्या या पर्टिक्युलर या ड्युरेशनमध्ये जास्त कॉल रिसीव्ह करता आले नाही, प्रॉब्लेम जे होते भरपूर जास्त येत होते. होमवर्क भरपूर जणांनी चांगल्या पद्धतीने केलेला आहे. ऑर्गॅनिकचा अभ्यास ज्या सांगितलेल्या पद्धतीने त्याच पद्धतीने करा. असाच एखादा टॉपिक घेऊन पुढे आपण नक्कीच भेटू. RCC तुमच्या सोबतच आहे, आम्ही सगळे सोबत आहोत. कोणत्याही प्रॉब्लेमसाठी कुठपर्यंत पण येण्यासाठी आम्ही तयार आहोत. ओके, बाय बाय.